वटफळी परिसरातील अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन वांज, शेतकरी चिंतेत। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे वटफळी येथील अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर मोठे संकट आलं आहे। अनेक हेक्टरावरील सोयाबीन पिकाच्या बॅग वांज निघाल्या असून शेंगाच न आल्याने शेतकऱ्यांच्या हातात पिकाचं अपेक्षित उत्पन्नाची आशा धुळीस मिळाली आहे। या अनपेक्षित परिस्थितीमुळे शेतकरी चिंतेत असून तालुका कृषी अधिकारी व संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन याबाबत सर्वेक्षण करावे तसेच आवश्यक ती मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शासनाकडून तात्काळ निर्णय घेऊन दिलासा मिळावा अशी अपेक्षा ग्रामस्थ व शेतकरी व्यक्त करत आहेत। या कंपनीची 2 बॅगा घेतल्या होत्या, त्या बॅगापैकी या सोयाबीनला आता काहीच नाही, फुल अवस्था नाही किंवा फुल शेंगा नाहीत, काहीच नाही। तरी आता करायचं काय? मी गजानन बापूराव पवार, राहणार वटफळी। आमच्या येथील वटफळी येथील संतोष भगवानराव जाधव सर्वे नंबर यांच्या शेतात मालिका या करिश्मा विगोर या कंपनीचं बियाणं चांगलं असल्यामुळे शेतकऱ्याने पेरलं व त्याने आज सांगतो त्याच्या सोयाबीनला काहीच नाही। अक्षरशः कमीत कमी 7 ते 8 10 बॅगा एक अंदाजा लोकांच्या आता होता, नंतर तर किती आता हे कोणी अजून बघितलं नाही। आता कालपासून आमच्या इथे सोयाबीन बघण्याचे प्लॉट मालिकाचे सुरुवात झालेत। तर संतोष भगवानराव जाधव यांच्या सर्वे नंबर 16/1 मध्ये याने 2 बॅगा मालविकाच्या पेरलेल्या आहेत, पण त्याच्या मालविकाला आज आम्ही इथं आले असता काहीही नाही। व तसेच काल सुद्धा ते परशुराम केरबराव जाधव यांच्या शेतातून सुद्धा सोयाबीन बघितलं 2 बॅग, त्याच्या सोयाबीनला आतापर्यंत काहीच नाही असे। व तसेच त्याच्या शेजारी सांगतो तुम्हाला माधव विश्वनाथ माने यांच्या सुद्धा 2 बॅगला काहीच नाही। व तसेच बालाजी गणेशराव माने यांच्या सुद्धा शेजारी त्याच्या 2 बॅगला काहीच नाही। असे तर शेजारी आता पराठ किती आहेत हे काही माहित नाही, पण कृषी विभागानं यांची जास्तीत जास्त दखल घेऊन याच्यावर कारवाई करावी। व आज आमच्या शेतकऱ्याला आज आम्ही शेतकरी पहिला संकटात आहे, काही कुठल्याच योजना नाही, तरी स्वतःचे पैसे खर्चून आज कमीत कमी एका शेतकऱ्याचे 1.5 लाख 2 लाखाची नुकसान झालेली आहे। मग आता शेतकऱ्यांना काय जीव द्यायचा का? याच्यावर सांगतो तुम्हाला या कंपनीवर आमची भरपाई आम्हाला भेटली पाहिजे, नाही त्या कंपनीवर कारवाई करावं। व तसेच कृषी मंत्र्याला सुद्धा आमचं एक आव्हान आहे, तुम्ही याच्यावर लक्ष द्या आणि या दुकानदारावर सुद्धा लक्ष द्या, कृषी विभागावर द्या। कृषी अधिकाऱ्यांचं काम नव्हतं का हे बॅगा तपासायचं, हे करायचं? याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, नाही तर आम्ही आत्मदनाचा इशारा करतो सर्व मिळून शेतकरी, कारण आम्हाला पर्यायच नाही दुसरा मेल्याशिवाय। कारण आमचं आलेलं हातात पीक गेलं ना, आम्ही लोकांचे पैसे का नाही द्यायचे? आम्ही आता उद्या सांगतो तुम्हाला व्यवहार का नाही करायचे? याच्यावर ताबडतोब निर्णय झाला पाहिजे आणि आम्हाला तातडीचा याच्या पंचनामा करून आम्हाला रक्कम भेटली पाहिजे, नाही तर आम्ही सांगतो तुम्हाला गप्प बसणारे नाही। आमचं सोयाबीन गेलं म्हणजे आम्ही मेलो याचा अर्थ असा। याच्यावर ताबडतोब सांगतो तुम्हाला ऍक्शन घ्यावं, कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा येतं आलं पाहिजे। आता कंपनीवाले काय करायले, आळी नाही गेलं, तुमच्या चुकी नाही गेलं, याने हे वारंवार नाटकं सुरू केलेले आहेत।